देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी निगडीत असलेल्या नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणाने वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. पेपर लीक झाल्याच्या आरोपानंतर नीट परीक्षा रद्द करण्यात आली असून या संपूर्ण प्रकरणात नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील शुभम खैरनार याचं नाव समोर आल्यानं मोठी चर्चा सुरू झाली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने आज दुपारी शुभम खैरनार याला ताब्यात घेतलं. विशेष म्हणजे शुभमचे वडील हे डॉक्टर असून त्यांनी माध्यमांसमोर येत आपल्या मुलाची बाजू मांडली. माझा मुलगा गेल्या काही महिन्यांपासून नाशिकमध्ये BAMS ची प्रॅक्टिस करत आहे. त्याचा या पेपरफुटी प्रकरणाशी काहीही संबंध नाही. मात्र नाव समोर आलं असेल तर चौकशी व्हायलाच हवी अशी प्रतिक्रिया डॉक्टर मधुकर खैरनार यांनी दिली आहे. नाही, त्याचा याच्याशी काही संबंध असू शकत नाही, कारण तो 6 महिन्यापासून नाशिकला आहे प्रॅक्टिसला आणि आपण त्याला दर महिन्याला मासिकीतून खर्च पाठवतो आणि त्याचा या प्रकरणाशी काही संबंध असू शकत नाही. आणि जी काही चौकशी असेल ती शासनाने कायद्यानुसार ती करावी. त्याला ते भोपाळ सिओरशी काही त्याचा संबंध होता का? तिकडे कॉलेजला होता तो, कुठे? सिओरला. बर. त्यानंतर मग मधल्या काळात सुट्टी असल्यामुळे तो प्रॅक्टिसला आला इकडं आणि परीक्षेला जाणार होता पुन्हा तो तिकडं. त्यांनी पेपर लीक केल्यामुळे 23 लाख विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे असे आरोप त्याच्यावर होत आहे. आता ते लीक झाला ते आरोप तो होणारच आहे आणि काय जी चौकशी असेल ती चौकशी होणारच, पण त्याच्यामध्ये त्याचा काही हात नसावा तसं ते सिद्ध होईलच. पण तो त्याच्यामध्ये निर्दोष सुटणार आहे, तो निर्दोष असणार आहे. दरम्यान देशभरात या प्रकरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं असून परीक्षा रद्द झाल्यानंतर पुन्हा परीक्षा घेण्याची वेळ आल्याने लाखो विद्यार्थ्यांवर मानसिक तणाव वाढला आहे. आता या चौकशीतून आणखी कोणते धक्कादायक खुलासे समोर येणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. नवतेज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक.